आणि आता सगळ्यात महत्त्वाचं राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये आधी गैरमार्गाने निवडणुका जिंकल्या. महाराष्ट्रात पण तशाच पद्धतीने निवडणुका जिंकल्या मोदी, शहा आणि फडणवीस आणि मिंदे या लोकांनी, आणि मग पक्ष फोडले. पश्चिम बंगालला तोच पॅटर्न आहे. पण लक्षात घ्या, हे तुम्ही जे करत आहात ही लोकशाही आणि देशासाठी चांगली गोष्ट नाही. याचा अर्थ तुम्ही राष्ट्रप्रेमी नाही, तुम्ही संविधान प्रेमी नाही, तुम्ही लोकशाही प्रेमी नाही, तुम्ही व्यापारी आहात आणि तुम्हाला फक्त राजकीय फायदा हवा आहे. भविष्यात आपल्याला समोर कोणी दुसरा उद्योग करायला उभा राहू नये या पद्धतीनं, जसं अडाणीचं चाललेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही पक्ष फोडत आहात. अद्याप बंगालमध्ये निवडणुकांचं वातावरण अजून पूर्ण संपलेलं नाहीये. आता शपथविधी झालाय आणि तुम्ही ममता बॅनर्जीचा पक्ष फोडताय, ममता बॅनर्जीचा लोकांवर हल्ले करताय. तुम्ही एक संदेश देताय, या देशामध्ये आम्हाला जे हवंय तेच आम्ही करू, आम्ही लोकांचे खून पाडू, आम्ही लोकशाहीची हत्या करू, आम्ही आमदार फोडू, खासदार फोडू आणि राज्य करू.